नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो आपल्या अगदी परिचयाचा वाटतो, पण ज्याबद्दल आपल्याला खूप कमी माहिती असते. भारताची जंगले. आपल्यासमोर काही अभ्यासपूर्ण स्रोत आहेत आणि आज आपलं ध्येय आहे की यातून फक्त तथ्य नाही तर भारताच्या नैसर्गिक वारसाची एक रंजक कहाणी बाहेर काढायची आहे. आपण आज एक प्रवास करणार आहोत, भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. पण हा प्रवास रस्ते किंवा रेल्वेने नाही, तर इथल्या वनस्पती आणि जंगलांच्या माध्यमातून असेल. आणि हा प्रवास खरंच खूप महत्वाचा आहे, कारण जंगल म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहतं की नाही. हो, म्हणजे घनदाट झाडी, प्राणी. बरोबर. पण वास्तव त्यापेक्षा खूपच गुंतागुंतीचं आणि वैविध्यपूर्ण आहे. आज आपण हेच पाहणार आहोत की हवामान, जमीन आणि उंची यांसारखे घटक भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये किती भिन्न प्रकारची वनं तयार करतात. अगदी बरोबर. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. पण त्याआधी एक अगदी मूलभूत प्रश्न. हं. आपण शहरातल्या बागेत जातो किंवा शेतात लावलेली झाडं पाहतो, पण जेव्हा आपण नैसर्गिक वनस्पती म्हणतो तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे या लावलेल्या झाडांपेक्षा ती वेगळी कशी ठरते? हा खूप चांगला प्रश्न आहे. इथेच खरी गंमत आहे. नैसर्गिक वनस्पती म्हणजे अशी वनस्पती जी हजारो वर्षांपासून मानवी हस्तक्षेपाशिवाय नैसर्गिकरित्या वाढत आली आहे. माणसाच्या मदतीशिवाय? हो, ती तिथल्या हवामानाशी, जमिनीशी आणि पर्यावरणाशी पूर्णपणे जुळवून घेते. बागेतली झाडं आपण निवडतो, त्यांना पाणी घालतो, त्यांची काळजी घेतो. पण नैसर्गिक जंगलात प्रत्येक झाड स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करतं अच्छा. आणि निसर्गाच्या नियमानुसार टिकून राहतं. त्यालाच अक्षत वनस्पती किंवा व्हर्जिन व्हेजिटेशन असंही म्हटलं जातं. म्हणजे ही एक स्वयंशाश्वत प्रणाली आहे. हां. आणि भारतात तर ही विविधता अविश्वसनीय आहे. आपल्या स्रोतानुसार एका बाजूला पश्चिम घाटातली घनदाट दमट वर्षावनं आहेत. तर दुसरीकडे राजस्थानच्या वाळवंटात जगणारी काटेरी झुडपं. हो, हे दोन टोकाचे फरकच भारताची नैसर्गिक श्रीमंती दाखवतात. नक्कीच. आणि या विविधतेचा अभ्यास सोपा करण्यासाठी या स्रोतांमध्ये वनस्पतींचे 5 मुख्य प्रकार पाडले आहेत. आपण या प्रकारांमधूनच आपला प्रवास करूया. उत्तम. मग सुरुवात कुठून करायची? सुरुवात करूया अशा ठिकाणाहून जिथे निसर्ग अक्षरशः ओसंडून वाहतो. म्हणजे? उष्णकटिबंधीय सदाहरित वने, बरोबर. नावावरूनच कळतंय की ही वनं वर्षभर हिरवीगार असतात. पण या नावापलीकडे काय दडलंय? कशी असतात ही जंगलं? कल्पना करा की तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथे वार्षिक पाऊस 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे. बापरे, 200 सेंटीमीटर? म्हणजे जवळपास वर्षभर मुसळधार पाऊस? हो, आणि तापमानही नेहमी 22 डिग्री सेल्सिअसच्या वर असतं. अशा उष्ण आणि दमट वातावरणात वनस्पतींची वाढ इतकी प्रचंड होते की सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी स्पर्धा लागते. अच्छा, म्हणून झाडं उंच वाढतात. अगदी. त्यामुळे इथली झाडं 60 मीटर किंवा त्याहून अधिक उंच वाढतात. 60 मीटर म्हणजे साधारण 20 मजली इमारतीपेक्षाही उंच. आणि या जंगलांना सदाहरित का म्हणतात? म्हणजे इथल्या झाडांची पानं कधीच गळत नाहीत का? गळतात, पण गंमत अशी आहे की प्रत्येक झाडाची पानं गळण्याची, फुलं येण्याची किंवा फळं लागण्याची वेळ वेगवेगळी असते. ओके. त्यामुळे कोणत्याही एका ऋतूत संपूर्ण जंगल निष्पर्ण होत नाही. ते वर्षभर हिरवंगार दिसतं. आणि इथे कोणती झाडं आढळतात? रोजवूड, महोगनी, एबनी यांसारखे अत्यंत मौल्यवान लाकडं देणारी झाडं या घनदाट जंगलांमध्ये आढळतात. पश्चिम घाट, ईशान्य भारत आणि अंदमान निकोबार बेटांवर आपल्याला ही अद्भुत दुनिया अनुभवायला मिळते. ठीक आहे. म्हणजे जिथे पाणी आणि उष्णता मुबलक आहे तिथे ही सदाहरित वनं आहेत. पण भारताच्या बहुतांश भागात तर पाऊस फक्त मान्सूनच्या काही महिन्यातच पडतो. बरोबर. मग जिथे पाण्याची उपलब्धता कमी जास्त होते तिथे जंगलांचं स्वरूप कसं बदलतं? उत्तम प्रश्न. आणि हाच बदल आपल्याला दुसऱ्या आणि भारतातल्या सर्वात मोठ्या प्रदेशात पसरलेल्या वनांकडे घेऊन जातो, उष्णकटिबंधीय पानझडी वने. ज्यांना आपण मान्सून वने असेही म्हणतो. हो, जिथे पाऊस 70 ते 200 सेंटीमीटरच्या दरम्यान असतो तिथे ही वनं आढळतात. पाण्याच्या उपलब्धतेनुसार ही झाडं स्वतःला जुळवून घेतात. जुळवून घेतात म्हणजे नेमकं काय करतात? ते पाण्याची बचत करायला शिकतात. उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची तीव्र कमतरता असते तेव्हा ही झाडं बाष्पीभवन टाळण्यासाठी. आपली पानं गाळून टाकतात. अगदी बरोबर.
त्यामुळेच यांना पानझडी म्हणतात. अहं, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे साग आणि साल. अच्छा. आणि यातही उपप्रकार आहेत का? हो, ज्या प्रदेशात 100 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडतो तिथे आर्द्र पानझडी वनं आढळतात. इथे साग, साल, शिशम, चंदन यांसारखी आर्थिकदृष्ट्या महत्वाची झाडं आहेत. आणि जिथे पाऊस त्यापेक्षाही कमी म्हणजे 70 ते 100 सेंटीमीटर असतो तिथे काय? तिथे शुष्क पानझडी वनं आढळतात. उन्हाळा सुरू होताच इथली झाडं आपली सर्व पानं गाळतात आणि संपूर्ण जंगल एखाद्या गवताळ प्रदेशासारखं दिसतं. ज्यात फक्त निष्पर्ण झाडं उभी असतात. हो, तेंदू, पळस, खैर ही इथली काही प्रमुख झाडं. पानगळतीचा हा नाट्यमय बदल या जंगलांचं वैशिष्ट्य आहे. पानगळतीमुळे संपूर्ण जंगल सुक्या पानांनी भरून जात असेल, मग तिथे वणवे लागण्याचा धोका खूप जास्त नसणार का? निसर्ग या धोक्याला कसा सामोरा जातो? तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला आहे. खरं तर वणवा हा या परिसंस्थेच्या चक्राचा एक नैसर्गिक भाग आहे. नैसर्गिक भाग? हो, अनेक वृक्षांची साल जाड असते जी त्यांना आगीपासून वाचवते. काही वनस्पतींची बीजं तर इतकी कणखर असतात की आग लागल्यानंतरच ती रुजतात. पण अर्थात मानवनिर्मित आणि अनियंत्रित आगी मात्र विनाशकारी ठरू शकतात. अरे, हे खूपच रंजक आहे. म्हणजे आपण सदाहरित वनांपासून पानझडी वनांपर्यंत आलो, जिथे निसर्ग पाण्यासोबत जुळवून घेतो. पण आता अशा प्रदेशाकडे जाऊया जिथे पाणी ही एक चैनीची वस्तू आहे. जिथे पाऊस 50 सेंटीमीटरपेक्षाही कमी पडतो. तिथे जीवन कसं टिकून राहत असेल? तिथे जीवन टिकून राहतं, पण ते आपलं स्वरूप पूर्णपणे बदलून टाकतं. आपण बोलतोय उष्णकटिबंधीय काटेरी वनांबद्दल. गुजरात आणि मध्य प्रदेशाच्या काही भागात ही वनं आढळतात. इथे झाडांनी पाण्याची बचत करण्यासाठी स्वतःमध्ये कमालीचे बदल घडवून आणले आहेत. जसे की पानांचा आकार लहान होतो, जेणेकरून बाष्पीभवन कमी होईल. काही झाडं तर पानांचं रूपांतर थेट काट्यांमध्ये करतात. बाभूळ आणि निवडुंग सारखी. बरोबर, बाभूळ, बोर, निवडुंग हे याचे उत्तम उदाहरण आहे. यांची मुळं पाणी शोधण्यासाठी जमिनीत खूप खोलवर जातात. खेजरीसारखं झाड तर वाळवंटासाठी वरदान आहे. अच्छा. कारण ते कमी पाण्यातही टिकून राहतं आणि गुरांना चाराही पुरवतो. इथलं जीवन खडतर आहे, पण तितकंच लवचिकही आहे. आतापर्यंत आपण सपाट प्रदेशातील जंगलांचा प्रवास केला, जो मुख्यत्वे पावसावर अवलंबून होता. पण भारतात हिमालय आणि पश्चिम घाटासारखे उत्तुंग पर्वतही आहेत. हो, अगदी बरोबर. यालाच आपण पर्वतीय वने म्हणजे मॉन्टेन फॉरेस्ट्स म्हणतो. हिमालयात जसजसं आपण उंच जातो तसतसं वनस्पतींचं स्वरूप अक्षरशः बदलत जातं. कसं? पायथ्याशी पानझडी वनं असतात. साधारण 1000 ते 2000 मीटर उंचीवर गेलं की ओक आणि चेस्टनट सारखी सदाहरित झाडं दिसू लागतात. आणि त्याहूनही उंच? 1500 ते 3000 मीटरच्या पट्ट्यात पाईन म्हणजे चेर, देवदार, सिल्वर फर यांसारखे शंकूच्या आकाराचे वृक्ष कॉनिफरस ट्रीज आढळतात. हे व्यावसायिकदृष्ट्या महत्वाचे आहेत नाही का? हो, खूप. आणि 3600 मीटरपेक्षा जास्त उंचीवर गेल्यावर झाडं पूर्णपणे नाहीशी होतात आणि फक्त अल्पाईन गवताळ प्रदेश लागतो. ओके. इथे गुज्जर आणि बक्रवाल सारख्या भटक्या जमाती आपल्या गुरांना चराईसाठी घेऊन येतात. आणि दक्षिणेत निलगिरी पर्वतरांगांमध्ये? दक्षिणेत निलगिरी आणि अन्नामलाई पर्वतरांगांमध्ये आढळणाऱ्या समशीतोष्ण वनांना एक खास स्थानिक नाव आहे, शोला. शोला? हे नाव वेगळं वाटतंय. काय वैशिष्ट्य आहे यांचं? या शोला वनांचं वैशिष्ट्य म्हणजे ती डोंगराच्या उतारावर किंवा दऱ्यांमध्ये आढळतात, तर शिखरांवर गवताळ प्रदेश असतो. या दोन्हीमधील सीमारेषा इतकी स्पष्ट असते की जणू कोणीतरी आखून दिलीये. वाह, हे तर खूपच सुंदर असेल. हो, यामागे दव आणि आग यांसारखे नैसर्गिक घटक कारणीभूत असल्याचं मानलं जातं. इन्क्रेडिबल. आपण आता आपल्या प्रवासाच्या शेवटच्या आणि सर्वात वेगळ्या मुक्कामावर आलो आहोत. आपण भरपूर पाण्याची, कमी पाण्याची आणि उंचीवरची वनं पाहिली, पण अशा जंगलांचं काय जे चक्क खाऱ्या पाण्यात वाढतात? हे तर अशक्य वाटतं. पण ते शक्य आहे. आणि तीच आहेत किनारी आणि दलदलीची वनं, ज्यांना आपण खारफुटीची वनं किंवा मँग्रोव्ज म्हणून ओळखतो. मँग्रोव्हज? हो, नदीच्या मुखाशी, खाडीच्या किनाऱ्यावर जिथे गोडं आणि खारं पाणी एकत्र मिळतं, त्या दलदलीत ही वनं वाढतात. या झाडांनी खाऱ्या पाण्यात टिकून राहण्यासाठी आणि चिखलात श्वास घेण्यासाठी स्वतःमध्ये खास बदल घडवले आहेत. म्हणजे कशी? त्यांची मुळं चिखलाच्या बाहेर हवेत येतात. त्यांना श्वसनमुळे म्हणतात. सुंदरबनचं नाव नेहमीच ह्या संदर्भात घेतलं जातं. हो, कारण पश्चिम बंगालमधील सुंदरबन हे जगातलं सर्वात मोठं खारफुटीचं जंगल आहे.
जे रॉयल बेंगॉल टायगरचं घर आहे. खरंय, भारतात जगातल्या एकूण खारफुटीच्या वनांपैकी 7% वनं आहेत. ही वनं केवळ जैवविविधतेचा केंद्र नाहीत, तर ती सुनामी आणि चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून किनाऱ्यांचं रक्षण करणारी एक नैसर्गिक भिंत आहे. तर हा झाला आपल्या जंगलांचा एक विहंग माढावा. पण ही सगळी वनं आज जशी आहेत तशीच ती नेहमी होती का? यावर मानवी हस्तक्षेपाचा काय परिणाम झाला? स्रोतांमध्ये ब्रिटिशांच्या काळाचा उल्लेख आहे. हो, तो काळ खूप महत्वाचा आहे. ब्रिटिशांनी या वनांचं व्यावसायिक मूल्य ओळखलं आणि त्यांचं मोठ्या प्रमाणावर शोषण सुरू केलं. त्यांनी रेल्वे लाईन टाकण्यासाठी गडवाळ आणि कुमाऊमधील नैसर्गिक ओकची जंगलं तोडली. आणि त्या जागी व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर असलेल्या पाईनची लागवड केली. बरोबर. पण याचा काही दीर्घकालीन परिणाम झाला का? म्हणजे एक झाड काढून दुसरं लावलं, यात पर्यावरणाच्या दृष्टीने काय फरक पडतो? खूप मोठा फरक पडतो. ओकची जंगलं जैवविविधतेने समृद्ध असतात आणि भूजल पातळी टिकवून ठेवण्यास मदत करतात. याउलट पाईनच्या जंगलांमुळे जमिनीची आम्लता वाढते आणि तिथे वणवे लागण्याचा धोकाही जास्त असतो. अच्छा. म्हणजे एका व्यापारिक निर्णयामुळे तिथली संपूर्ण परिसंस्थाच बदलून गेली, ज्याचे परिणाम आजही जाणवतात. चहा, कॉफी आणि रबरच्या मळ्यांसाठीही मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली. वनांचा उपयोग संरक्षणाऐवजी फक्त व्यावसायिक फायद्यासाठी होऊ लागला. हो, आणि याचमुळे वनसंवर्धनाची गरज निर्माण झाली. स्वातंत्र्यानंतर सरकारने वनधोरण आणलं. 1988च्या धोरणानुसार देशाच्या 33% भागावर वनांचं आच्छादन आणण्याचं उद्दिष्ट ठेवलं. हो, 1/3. पण फक्त एक आकडा ठरवून हे उद्दिष्ट साध्य होतं का? म्हणजे 33% क्षेत्रात फक्त व्यावसायिक झाडं लावली, जी जैवविविधतेला आधार देत नाहीत, तर त्या आकड्याला काही अर्थ आहे का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. केवळ संख्यात्मक वाढ महत्वाची नाही, तर गुणात्मक वाढही गरजेची आहे. म्हणूनच या धोरणात केवळ जंगल वाचवण्यावर नाही, तर नवीन जंगलं तयार करण्यावरही भर देण्यात आला. आणि इथूनच सामाजिक वनीकरण ही संकल्पना पुढे आली. अगदी. सोशल फॉरेस्ट्री याचा उद्देश होता की पर्यावरणाचं रक्षण आणि ग्रामीण विकास यांची सांगड घालून पडीक जमिनींवर लोकांच्या सहभागाने झाडं लावणं आणि त्यांचं व्यवस्थापन करणं. जंगल म्हणजे फक्त झाडं नाहीत, ते वन्यजीवांचं घरही आहे. पण मानवी वस्ती, शेती आणि उद्योगांमुळे त्यांचं घरच आपण हिरावून घेत आहोत. यावर काय उपाययोजना केल्या गेल्या? वन्यजीवांची घटती संख्या ही एक गंभीर समस्या होती. अवैध शिकार, अधिवासाचा नाश. हो, ही त्याची प्रमुख कारणं होती. यावर उपाय म्हणून 1972 मध्ये एक व्यापक वन्यजीव संरक्षण कायदा लागू करण्यात आला. याचा मुख्य उद्देश होता संकटग्रस्त प्रजातींना कायदेशीर संरक्षण देणं आणि राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यांसारखी संरक्षित क्षेत्र स्थापन करणं. प्रोजेक्ट टायगर हा याच कायद्याचा एक भाग होता का? तो खूप यशस्वी ठरला असं म्हटलं जातं. हो, 1973 मध्ये सुरू झालेला प्रोजेक्ट टायगर हा एक मैलाचा दगड ठरला. त्याचा उद्देश केवळ वाघ वाचवणे हा नव्हता, तर वाघाच्या अधिवासाची म्हणजेच संपूर्ण जंगलाची परिसंस्था वाचवणे हा होता. बरोबर. आणि त्याचे परिणाम खूप चांगले दिसले. 2016 मध्ये जिथे वाघांची संख्या 1411 होती, ती 2020 पर्यंत 2967 वर पोचली. दुप्पट? हो, ही जगातल्या एकूण वाघांच्या संख्येच्या 70% आहे. त्याच धर्तीवर 1992 मध्ये प्रोजेक्ट एलिफंट सुरू झाला. राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांव्यतिरिक्त स्रोतांमध्ये बायोस्फिअर रिझर्व्ह या एका वेगळ्या संकल्पनेचा उल्लेख आहे. हे राष्ट्रीय उद्यानापेक्षा वेगळं कसं आहे? ही एक खूपच व्यापक संकल्पना आहे. याला आपण एका 3-स्तरीय शहराच्या मॉडेलसारखं समजू शकतो. 3-स्तरीय शहर? हो. बायोस्फिअर रिझर्व्हच्या केंद्रस्थानी असतो कोर एरिया, जो एखाद्या अत्यंत संरक्षित ऐतिहासिक वास्तूसारखा असतो, जिथे मानवी हस्तक्षेपाला पूर्णपणे बंदी असते. ओके. त्याच्याभोवती असतो बफर झोन, जो जुन्या शहरासारखा असतो. इथे लोक राहू शकतात, पण त्यांची कामं पर्यावरणाला पूरक असली पाहिजेत, जसं की इको टुरिझम. आणि सर्वात बाहेर असतो ट्रान्झिशन झोन, जो आधुनिक शहरासारखा असतो, जिथे विकास कामं होतात, पण ती संपूर्ण क्षेत्राच्या संवर्धनाच्या उद्दिष्टाला धरून केली जातात. म्हणजे इथे संवर्धन आणि मानवी विकास यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो. हे खूपच प्रगल्भ मॉडेल आहे. होय. युनेस्कोच्या मॅन अँड बायोस्फिअर कार्यक्रमांतर्गत याला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. भारतात एकूण 18 बायोस्फिअर रिझर्व्ह आहेत. त्यापैकी निलगिरी, नंदादेवी आणि सुंदरबन यांसारख्या 12 क्षेत्रांना जागतिक नेटवर्कमध्ये स्थान मिळालंय. तर
आज आपण भारताच्या नैसर्गिक वनस्पतींच्या विविध प्रकारांमधून एक अद्भुत प्रवास केला, सदाहरित वनांच्या उंचीपासून ते खारफुटीच्या चिखलापर्यंत. आपण मानवी हस्तक्षेपाचे परिणाम पाहिले. आणि वनधोरण, सामायिक वनीकरण, वन्यजीव कायदा आणि बायोस्फिअर रिझर्व्हज यांसारख्या बहुस्तरीय संवर्धनाच्या प्रयत्नांचा आढावा घेतला. या सगळ्या चर्चेत एक गोष्ट अधोरेखित होते की जंगलं आणि मानवी जीवन, विशेषतः आदिवासी समुदायांचे जीवन, हे अतूटपणे जोडलेलं आहे. खरंय, स्रोतानुसार आदिवासींना केवळ वनोपज गोळा करणारे न मानता त्यांना वनोपजाचे उत्पादक म्हणून या संवर्धन प्रक्रियेत सक्रियपणे सामील करून घेणं गरजेचं आहे. त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग संवर्धनासाठी केला पाहिजे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. ह्या स्रोतांमध्ये कृषी वनीकरण म्हणजे ॲग्रो फॉरेस्ट्री या संकल्पनेचा उल्लेख आहे, ज्यात शेतकरी आपल्या शेतात पिकांसोबतच झाडंही लावतात. यावरून एक प्रश्न मनात येतो की जर आपण जंगलांना केवळ आपल्या शेतांभोवती किंवा पडीक जमिनीवर न ठेवता त्यांना आपल्या शेतीचाच एक अविभाज्य भाग बनवलं तर, जर प्रत्येक शेत हे एक लहान परिसंस्था बनलं तर आपल्या कृषी क्षेत्राचं आणि अन्न सुरक्षेचं भविष्य कसं असेल? यामुळे आपलं अन्न आणि आपली जंगलं या दोन्हींसोबतचं आपलं नातं कसं बदलू शकेल?